Hello all, welcome to next session of Fundamentals of Power Electronics. In today's session, we'll study about the RC triggering circuit for ECR. So already we studied R triggering method for the ECR here. So R triggering and RC triggering both are gate triggering method. It means we are giving supply to the gate terminal of ECR and then only forward biased ECR when gets the gate supply it turns on. So those methods are called as a gate triggering method. So triggering म्हणजे स्टडी केलेला आहे. ट्रिगरिंग म्हणजे SCR ला ऑन करायचं आणि त्या ट्रिगरिंग मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मेथड स्टडी केलेला आहे. इन दॅट वन ऑफ द मेजर युज्ड मेथड इज अ गेट ट्रिगरिंग. सो गेट ट्रिगरिंग यूज करून आम्ही काय करतोय SCR ला ऑन करतोय. सो गेट ट्रिगरिंग मध्ये देर आर टू टाइप्स ऑफ मेथड्स. देर आर नंबर ऑफ मेथड्स बट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट ऑलरेडी वी हॅव स्टडीड अबाउट दी आर ट्रिगरिंग. सो रेजिस्टन्स व्हॅल्यू कसं चेंज करत जाईल तसं काय होणार आहे, डायोडचा ऑन टायमिंग बदलणार आणि डायोडचा ऑन टायमिंग बदललं तर SCRचा टर्न ऑन टायमिंग काय होतोय तिथं चेंज होतोय. सो दॅट इज अ आर ट्रिगरिंग. सो इन टुडेज सेशन विल स्टडी अबाउट दी RC ट्रिगरिंग. सो रेजिस्टर आणि कॅपॅसिटर हा दोन व्हॅल्यू काय होणार आहे इथं SCRचा टर्न ऑन टायमिंगला डिफाईन करणार आहे. सो RC ट्रिगरिंग हॅज टू मेथड्स, half wave RC triggering method and full wave RC triggering method. So here name itself indicates half wave म्हणजे काय असणार आहे, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होतोय SCR ला आम्ही थ्रू द RC ट्रिगर करू शकतोय. म्हणजे हाफ वेव्ह साठी RCचं व्हॅल्यू यूज करून SCR ऑन होणार आणि फुल वेव्ह मध्ये काय होणार आहे, दोन्ही हाफ सायकलला पॉझिटिव्ह हाफ सायकल ॲज वेल एज निगेटिव्ह हाफ सायकल दोन्ही हाफ सायकलला SCR काय होतोय ऑन होतोय. बट SCR ऑन होण्यासाठी डिपेंड काय असणार आहे R आणि C चा व्हॅल्यू. सो RC ट्रिगरिंग सर्किट इज हाफ वेव्ह RC ट्रिगरिंग सर्किट इज मेड बाय कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स अँड कॅपॅसिटर. इन दिस सर्किट ओनली हाफ वेव्ह ट्रिगर्ड विच इज पॉझिटिव्ह वेव्ह. सो हाफ वेव्ह RC ट्रिगरिंग मध्ये काय होणार आहे, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर यूज करून SCR ला ट्रिगर करायचं आहे आणि हे हाफ वेव्ह आहे. So half wave indicates what here? It triggers only during the positive half cycle. So सप्लायचं जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल देणार त्यावेळी फक्त इथं SCR काय होणार आहे, ट्रिगर होणार आहे. सो दॅट इज अ RC हाफ वेव ट्रिगरिंग सर्किट. सो नाउ दिस इज द सर्किट कनेक्शन ऑफ हाफ वेव RC triggering method. So here this VS is a AC supply. Next this is a variable resistor that is a potentiometer and here we can see capacitor. So R आणि C हा दोन कॉम्बिनेशन कनेक्ट कुठं आहे, R आणि C चं कॉम्बिनेशन कनेक्ट कुठं आहे, D2 ला कनेक्ट आहे आणि त्याच पाथमध्ये इथं परत काय कनेक्ट आहे, D1 कनेक्ट आहे आणि D2 चं सप्लाय नेक्स्ट कनेक्टेड टू दी गेट ऑफ SCR and SCR anode terminal and cathode terminal are connected to the AC supply here. सो इट इज अ हाफ वेव्ह ट्रिगरिंग मेथड. म्हणजे हा फक्त काय होणार आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी ऑन होणार. आता सपोज जर आम्ही वर्किंग कनेक्शन बघायला गेला तर RC म्हणजे काय होणार, ट्रिगरिंग कशावर डिपेंड होणार आहे, R आणि C वरच ट्रिगरिंग डिपेंड होणार आहे. सो हियर रेजिस्टर इज युज्ड ॲज अ व्हेरिएबल रेजिस्टर. सो हा रेजिस्टन्सचं व्हॅल्यू कसं चेंज होतोय तसं SCRचं टर्न ऑन टाइम सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार. सो कसं चेंज होणार, हा रेजिस्टरला सप्लाय गेला तर त्याच्या थ्रू कॅपॅसिटर चार्ज होणार आणि कॅपॅसिटर जर चार्ज झालं तर D2 ऑन होणार. D2 ऑन झालं तर SCRचं गेटला सप्लाय मिळतोय आणि SCRच्या गेटला सप्लाय मिळाला तर हा SCR काय होणार आहे, ऑन होणार आहे. सो लेट अस सी द वर्किंग कनेक्शन. सो वर्किंगमध्ये हा पॉझिटिव्ह हाफ सायकल. सो सप्लाय जर पॉझिटिव्ह हाफ सायकल दिला तर पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे काय असतंय, हा अप्पर पॉईंट पॉझिटिव्ह असणार, हा लोअर पॉईंट नेगेटिव्ह असणार. तर हा पॉझिटिव्ह सप्लाय कुठं जाणार आहे, पहिला हा पाथमधनं फ्लो होणार, नेक्स्ट हा पाथनं फ्लो होणार आणि SCR कडनं फ्लो होणार. म्हणजे सप्लाय करंटला इथं टोटली 3 पाथ मिळणार आहेत. इथून करंट जेव्हा फ्लो होतोय एक करंट पहिला R मध्ये फ्लो होणार, ते झाल्यानंतर सेम करंट कुठं जाणार आहे, D1 कडे जाणार आणि सेम करंट डायव्हर्ट होऊन कुठं येणार आहे, SCRच्या ॲनोडला. बट सप्लाय काय आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल. सो पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे हा अप्पर पॉईंट पॉझिटिव्ह आहे, हा सप्लाय R मध्ये फ्लो झाला. जेव्हा तो पॉझिटिव्ह सप्लाय
डायोडच्या कॅथोडला कनेक्ट होणार आहे. डायोडच्या कॅथोडला पॉझिटिव्ह सप्लाय दिला तर डायोडचं कनेक्शन काय होतोय, रिव्हर्स बायस्ड. इट मीन्स D1 बिकम्स ओपन स्विच. नेक्स्ट सप्लाय कुठं जाणार आहे, ॲनोडला. सो ॲनोडला सप्लाय पॉझिटिव्ह गेला तर हा SCR फॉरवर्ड बायस होणार. का, म्हणजे हा अप्पर पॉईंट पॉझिटिव्ह, हा लोअर पॉईंट निगेटिव्ह. निगेटिव्ह डायरेक्टली कनेक्ट कुठं होतोय, कॅथोडला कनेक्ट होतोय. आणि इकडून कन्सिडर केला तर ॲनोडला काय कनेक्ट होणार आहे, पॉझिटिव्ह. SCR फॉरवर्ड होणार बट SCR ऑन होणार नाही. का ऑन होणार नाही, गेटला अजून इथं काही सप्लाय दिलेलं नाही आहे. सो गेटला सप्लाय कधी जाणार आहे त्याच वेळी SCR काय होणार आहे, ऑन होणार. बट मेन सप्लायपासून SCRचं कनेक्शन काय असणार आहे इथं, SCR बिकम्स फॉरवर्ड बायस्ड. नेक्स्ट हा सप्लाय व्हॅल्यू रेजिस्टरमध्ये फ्लो होतोय थ्रू द रेजिस्टर. नेक्स्ट कुठं चाललंय ते, कॅपॅसिटरला. सो हा डायरेक्शननं जर सप्लाय फ्लो झाला तर कॅपॅसिटरचं अप्पर प्लेट पॉझिटिव्हली चार्ज होणार, लोअर प्लेट निगेटिव्हली चार्ज होणार. सो सप्लाय जर कंटिन्यू सुरू असेल आणि कॅपॅसिटर चार्जिंग काय होतोय, अप्पर प्लेट पॉझिटिव्ह, लोअर प्लेट निगेटिव्ह. सो कॅपॅसिटर चार्ज झालं आणि हा पॉझिटिव्ह व्होल्टेज कनेक्ट कुठं होणार आहे, D2ला. ॲट द सेम टाईम D1ला सुद्धा पॉझिटिव्ह असणार. D1चं कॅथोडला सुद्धा पॉझिटिव्ह आहे तर हा D1चं कनेक्शन काय राहणार आहे, रिव्हर्स बायसच राहणार. D1 ऑन होणार नाही, फक्त इथं कॅपॅसिटरचं व्होल्टेजनं काय होणार आहे, D2 ऑन होणार. आणि एकदा जर D2 ऑन झालं तर कॅपॅसिटरला पाथ मिळणार डिस्चार्ज होण्यासाठी. बिकॉज कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झालं तर D2 ऑन होणार आहे. आणि जेव्हा फुल्ली चार्ज झालेलं कॅपॅसिटरला कुठंतरी जरी पाथ मिळालं देन कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. सो डिस्चार्ज कसं होतोय, पॉझिटिव्ह टू D2, D2 पासून कुठं जाणार आहे, गेटला. सो डिस्चार्जिंग करंट ऑफ अ कॅपॅसिटर इज अप्लाइड टू दी गेट ऑफ SCR. सो गेटला जर सप्लाय मिळालं तर ऑलरेडी SCRचं कनेक्शन काय आहे, फॉरवर्ड बायस आहे. सो SCR फॉरवर्ड आहे आणि आम्ही इथं गेटला सप्लाय देतोय म्हटल्यावर SCRचं कंडिशन काय होतंय, इट स्टार्ट्स कंडक्टिंग अँड ॲट द सेम टाइम कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. सो इथं कॅपॅसिटर काय होणार आहे, डिस्चार्ज होणार थ्रू द डायोड. सो इथं गेटला सप्लाय कशामुळे मिळणार आहे, रेजिस्टर आणि कॅपॅसिटरनं. सो द ट्रिगरिंग मेथड इज कॉल्ड एज RC ट्रिगरिंग मेथड. अँड वाय इट इज हाफ वेव, पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठीच फक्त काय होतं इथं SCR ऑन होणार आहे. सो इट इज कॉल्ड एज अ हाफ वेव. नेक्स्ट R आणि C डिफाईन कसं करणार आहे, टर्न ऑन टाईम. इथं रेजिस्टर आम्ही काय यूज करणार आहे, व्हेरिएबल रेजिस्टर, दॅट इज अ पोटेन्शिओमीटर. सो व्हेरिएबल रेजिस्टर यूज केला, हा रेजिस्टन्स व्हॅल्यू जास्त केला, रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंज करून रेजिस्टन्स जर जास्त झालं तर इथून फ्लो होणारा करंट काय होतोय, कमी होतोय. करंट कमी झालं तर कॅपॅसिटरला चार्ज होण्यासाठी वेळ जास्त लागणार. सो कॅपॅसिटर चार्जला जर वेळ जास्त झालं तर D2 सुद्धा लेटनं ऑन होणार. D2 लेटनं ऑन झालं की गेटला जे करंट मिळणार आहे ते करंटमध्ये डिले होतोय. त्या ड्यू टू दॅट SCR ऑन होण्यात पण काय होणार आहे, तिथं डिले होणार आहे. सपोज रेजिस्टन्स व्हॅल्यू जर कमी केला तर करंट काय होणार आहे, जास्त फ्लो होणार. करंट जास्त झालं तर कॅपॅसिटर फास्ट चार्ज होणार आणि कॅपॅसिटरचं चार्जिंग फास्ट झालं तर D2 ऑन टायमिंग इन्क्रीज, शॉर्ट पिरियडमध्ये D2 ऑन होतोय आणि सेम मॅनरमध्ये गेटला सप्लाय फास्ट मिळणार. तर SCRचं टर्न ऑन टायमिंग सुद्धा काय होणार इथं, कमी होणार. सो SCRचं ऑन किंवा गेट करंट डिपेंड कशावर आहे, रेजिस्टन्स व्हॅल्यूवर आणि कॅपॅसिटरचं चार्जिंगवर. सो इट इज कॉल्ड एज अ RC ट्रिगरिंग मेथड. नेक्स्ट आता हा पॉझिटिव्ह हाफ सायकल झाला. नेक्स्ट नेगेटिव्ह हाफ सायकलला सप्लाय जर नेगेटिव्हमध्ये रीच झालं तर हा अप्पर पॉईंट नेगेटिव्ह, लोअर पॉईंट पॉझिटिव्ह. सो हा सप्लाय कुठं जाणार आहे, रेजिस्टरमध्ये जाणार. नेक्स्ट पुढं पाथ काय आहे, D1ला. सो कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय मिळणार म्हटल्यावर D1 काय होतोय, फॉरवर्ड बायस होतोय. नेक्स्ट VSचं नेगेटिव्ह व्हॅल्यू ॲनोडला कनेक्ट झालं तर SCRचं कनेक्शन काय असणार आहे इथं, रिव्हर्स बायस्ड. सो SCR रिव्हर्स बायस्ड म्हणजे ओपन स्विचच होणार आहे. नेगेटिव्ह हाफ सायकलमध्ये SCR ऑन होणार नाही, फक्त SCR कधी ऑन होणार आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी ऑन होणार. सो दिस ट्रिगरिंग मेथड इज कॉल्ड एज हाफ वेव RC ट्रिगरिंग मेथड. So why it is half wave? Because SCR turns on only during positive half cycle.
and RC because R and C value defines the turn on time of a SCR. So if we change R value, if we change, then this changed R value makes the capacitor to charge differently. Resistance is low, capacitor charges fast, and if resistance is high, capacitor charges lately. So due to which gate current timing also changes here, and due to which SCR turn on time gets changeable. Due to that, the circuit or the triggering method is called as half wave RC triggering method. So next is now we'll see RC half wave triggering method. So in RC half wave triggering method, so it is a only half wave triggering method. So why it is called as a half wave? Because see, during positive half cycle only we are getting the output voltage. So this output voltage is depending upon the capacitor value, and this is the blocking voltage. So this is the value which SCR blocks. SCR ऑन होणार नाही, SCR फक्त इथं काय करणार आहे, हा व्हॅल्यूला ब्लॉक होणार आणि हा आउटपुट व्होल्टेज आहे अक्रॉस द लोड. जेव्हा ॲक्च्युली SCR ऑन होतोय तेव्हापासून आपल्याला काय मिळणार आहे, लोडच्या अक्रॉस आउटपुट मिळणार. सो दिस रेड इंडिकेट्स दी आउटपुट व्हॅल्यू अँड दिस इंडिकेट्स दी ब्लॉकिंग व्होल्टेज हिअर. सो हिअर ओनली ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल वी आर गेटिंग दी आउटपुट. नेगेटिव्ह हाफ सायकलला आउटपुट मिळणार नाही. नेगेटिव्ह हाफ सायकलला सुद्धा काय होणार आहे, SCR ब्लॉकच करणार आहे व्होल्टेज. सो दिस ग्रीन कलर इज अ voltage which is blocked by the SCR, and this red indicates the output voltage which is available across the load. So this is the graphical representation for the half wave RC triggering method. Next आता इथं बघा हा voltage 0. सो हे voltage कधी 0 होणार आहे, SCR ऑन असताना लोडच्या अक्रॉस व्होल्टेज मिळणार, बट SCRच्या अक्रॉस काही व्होल्टेज डेव्हलप होणार नाही. सो दॅट इज द ब्लॉकिंग व्होल्टेज. SCR ऑन ह्या पिरियडला SCR ऑन होणार आहे, तर तिथून व्होल्टेज काय मिळणार, आउटपुट मिळणार. त्यावेळी SCR ब्लॉक करणार नाही, म्हणजे ब्लॉकिंग व्होल्टेज त्यावेळी काय असणार आहे, 0 असणार. सो दिस इज द RC triggering method, but it is a half wave RC triggering method. Now we'll study the RC firing circuit, but it is a full wave firing circuit. So half wave मध्ये काय होणार आहे, SCR फक्त हाफ वेव्हसाठी ट्रिगर होणार आणि फुल वेव्हमध्ये काय होणार आहे, दोन्ही हाफ सायकलला SCR काय होतोय, इथं ट्रिगर होतोय. सो विल सी द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग हिअर. सो फर्स्ट इथं 4 डायोड आहेत, D1, D2, D3 अँड D4. सो दीज 4 डायोड्स फॉर्म्स दी ब्रिज रेक्टिफायर सर्किट. सो रेक्टिफायर कशासाठी यूज होणार आहे, कन्वर्ट्स AC इन द फॉर्म ऑफ अ DC. बट रेक्टिफायर कसला यूज करणार आम्ही इथं, ब्रिज रेक्टिफायर यूज करणार आहे. सो ब्रिज रेक्टिफायरचा ॲडव्हान्टेज काय आहे, दोन्ही हाफ सायकलला, पॉझिटिव्ह हाफ सायकलला सुद्धा SCR डायोड काय होतोय, ऑन होतोय, आणि नेगेटिव्ह हाफ सायकलमध्ये सुद्धा डायोड काय असणार आहे, तर ऑन असणार. सो ब्रिज रेक्टिफायर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 4 डायोड विच कंडक्ट्स इन बोथ द हाफ सायकल, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज नेगेटिव्ह. नेक्स्ट हा ब्रिज रेक्टिफायरचं कनेक्शन कुठं आहे, लोडला कनेक्ट आहे. नेक्स्ट लोड इज अगेन कनेक्टेड टू दी SCR अँड देन इट इज फर्स्ट कनेक्टेड टू दी RC, आणि RC मधना मिड पॉईंट कनेक्ट कुठं गेला आहे, गेटला, गेट ऑफ SCRला, आणि फ्रॉम द लोड SCRला काय आहे, इथं कनेक्शन अगेन दिलेलं आहे. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ RC फायरिंग सर्किट. सो बट इट इज अ फुल वेव. नेक्स्ट हिअर द टर्म कम्स firing. So firing is also same as the triggering. Turn on, triggering and firing, all the 3 terms are same. On होतोय, turn on process or triggering process or firing process, all the 3 terms are same here. Firing म्हणजे सुद्धा कन्फ्यूज होऊ नका, हे सुद्धा एक प्रोसेसच आहे, SCRला ऑन करायचं. ट्रिगरिंग म्हणजे सुद्धा काय आहे, SCRला ऑनच करायचं आहे, आणि टर्न ऑन मीन्स SCRला ऑन करायचं आहे. फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड टू फॉरवर्ड कंडक्शन मोड. बट इथं कशानं ऑन होणार आहे किंवा कशानं फायरिंग करणार आहे आम्ही, RCनं. सो इट इज अ RC firing circuit. Next it is a full wave because here we are using a bridge rectifier.
सो ड्यू टू दिस ब्रिज रेक्टिफायर आउटपुट व्हॅल्यू दोन्ही हाफ सायकलला मिळणार आणि दोन्ही हाफ सायकलला एससीआर काय होणार आहे, ऑन होणार आहे. सो इट इज अ फुल वेव्ह ट्रिगरिंग मेथड. नेक्स्ट वर्किंग कसं होणार, आता हा सप्लाय आहे. सो एसी सप्लाय ॲज अ इनपुट देणार, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल. सो कंडक्शन जर बघायला गेला, नेक्स्ट आता हा सप्लाय आम्ही ऑन केलो, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. सप्लाय ऑन केल्यावर पॉझिटिव्ह कनेक्ट कुठं होणार आहे, D1ला पॉझिटिव्ह कनेक्ट होणार आणि त्याच टायमिंगला D2ला काय होणार आहे, निगेटिव्ह कनेक्ट होणार. सो हा पॉझिटिव्ह सप्लाय D1 फॉरवर्ड बायस होणार आणि सेम पॉझिटिव्ह सप्लाय D4च्या कॅथोडला कनेक्ट झालं तर D4चं कंडिशन काय होतोय, रिव्हर्स बायस होतोय. सो D4 बिकम्स ओपन स्विच. नेक्स्ट नेगेटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट आहे, D2च्या कॅथोडला आणि D3चा ॲनोडला. नेगेटिव्ह कॅथोडला कनेक्ट झालं तर डायोड ऑन होणार, डायोड ऑन म्हणजे क्लोजर स्विच. सेम नेगेटिव्ह कुठं कनेक्ट आहे, D3च्या ॲनोडला म्हटल्यावर D3 काय होणार आहे, रिव्हर्स बायस होणार आणि ओपन स्विच. सो हिअर वी कॅन ऑब्झर्व रेड इंडिकेशन. सो रेड जिथं करेंट, रेड कलर कुठं कुठे इंडिकेट होतोय ते काय रिप्रेझेंट करणार आहे, इथं जिथून ऑन होणार किंवा जिथून करंट ॲक्च्युली फ्लो होणार. सो ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल, सो हिअर वी कॅन सी, सो दिस इज द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द सप्लाय. हा पॉझिटिव्ह हाफ सायकल सप्लायला D1 आणि D2 फॉरवर्ड बायस असणार, D3 आणि D4 काय असणार आहे, रिव्हर्स बायस असणार. आणि हा दोन्ही डायोड्स ब्रेकडाऊन व्होल्टेज 0.2 किंवा 0.7 हा दोन व्होल्टेजला काय होणार आहे, डिपेंडिंग अपॉन दी मटेरियल युजड. जर्मेनियम असेल तर 0.2ला ऑन होणार आणि सिलिकॉनचा यूज केला असेल तर 0.7ला काय होतंय, दोन्ही डायोड ऑन होणार. सो डायोड जर ऑन झालं तर करंटचं डायरेक्शन काय असणार, सी सप्लाय टू D1 टू लोड. सो लोडला कसं, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. सो करंट पाथ हाय तसं राहणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. नेक्स्ट लोड टू R टू कॅपॅसिटर टू D2 टू अगेन बॅक टू दी सप्लाय. सो डायग्राममध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता रेड कलरचं इंडिकेशन कुठं कुठं आहे. सो हा रेड कलर इंडिकेशन काय दाखवतोय, द डायरेक्शन ऑफ अ करंट विच इज फ्लोईंग वेन SCR इज ऑफ. सो SCR ऑफ असणार आहे, SCR इथं ऑन होणार नाही, बट SCRचं कनेक्शन काय असणार आहे, फॉरवर्ड बायस असणार. का म्हणजे थ्रू द लोड जर कनेक्शन केला, हा पॉझिटिव्ह सप्लाय SCRच्या ॲनोडला जाणार आणि हा निगेटिव्ह सप्लाय SCRच्या कॅथोडला जाणार. सो SCR फॉरवर्ड असणार आहे बट SCR ऑन होणार नाही आहे. सो हिअर वी कॅन ऑब्झर्व पॉझिटिव्ह हाफ सायकलला VDC काय मिळणार, पॉझिटिव्ह. सो VDC म्हणजे रेक्टिफायरचा आउटपुट. इथं सप्लाय AC देणार, रेक्टिफायर काय कन्वर्ट करणार आहे, AC टू DC कन्वर्ट करणार आहे. सो ते DC म्हणजे आपल्याला इथं काय मिळणार आहे, आउटपुट व्होल्टेज. सो हे आउटपुट व्होल्टेज कुठं मिळणार, अक्रॉस द लोड. आणि सेम आउटपुट व्होल्टेज फ्लो कुठं होणार आहे, रेझिस्टर टू कॅपॅसिटर. आणि हा पॉझिटिव्ह DC व्होल्टेज काय करणार आहे, SCRला फॉरवर्ड करणार. सो SCR फॉरवर्ड बायस आहे बट गेटला अजून सप्लाय मिळालेला नाही आहे. सो हा SCR काय होणार आहे, तर रिव्हर्स बायस्ड होणार. नेक्स्ट सी, आता सप्लाय जर इथं फ्लो झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल, सो रेझिस्टरच्या थ्रू काय होणार आहे, सप्लाय फ्लो होणार. रेझिस्टरच्या थ्रू जेव्हा सप्लाय फ्लो होतोय तेव्हा कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार. सो चार्जिंग डायरेक्शन कसं असणार आहे, अप्पर प्लेट, कॅपॅसिटरचं अप्पर प्लेट काय होणार, पॉझिटिव्हली चार्ज होणार आणि लोअर प्लेट काय होणार, निगेटिव्हली चार्ज होणार. सो हा अप्पर पॉझिटिव्ह सप्लाय कुठं कनेक्ट होतोय, गेटला. आणि गेटला जर सप्लाय कनेक्ट झालं तर SCR ऑन होणार आणि SCR ऑन झालं तर करंट काय होणार आहे, थ्रू द SCR फ्लो होणार. बट इथं गेटला सप्लाय कशानं मिळणार आहे, R आणि C न सप्लाय मिळणार आहे. सो दिस इज द पॉझिटिव्ह हाफ सायकल वर्किंग. नेक्स्ट ड्युरिंग नेगेटिव्ह हाफ सायकल. So during negative half cycle, upper point is negative, lower point is positive, which makes D1 and D2 as a reverse biased, and at the same time D3 and D4 are forward biased. So now the current direction is
VS, VS to D3, D3 to load, load to R to C, C to D4 and D4 to the VS. सो नेगेटिव्ह हाफ सायकलच्या कंडक्शनमध्ये सुद्धा करंट डायरेक्शन काय राहणार आहे, सेम राहणार. आणि जे लोड व्होल्टेज डेव्हलप होणार आहे ते लोड व्होल्टेज काय असणार आहे, पॉझिटिव्हच असणार. लोड व्होल्टेज पॉझिटिव्ह असेल तर SCR काय होणार, फॉरवर्ड बायस्ड होणार. SCR फॉरवर्ड बायस्ड झालं आणि सेम कंडिशनला कॅपॅसिटर काय होणार आहे, अप्पर पॉझिटिव्हली आणि लोअर नेगेटिव्हली चार्ज होणार. सो कॅपॅसिटरचं चार्जिंग डायरेक्शन सेम असेल तर गेटला सप्लाय मिळणार आणि गेटला सप्लाय मिळालं तर SCR काय होणार आहे, तर ऑन होणार आहे. सो दिस इज द पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड दिस इज द नेगेटिव्ह हाफ सायकल. सो दोन्ही जरी हाफ सायकल कन्सिडर केला तर दोन्ही हाफ सायकलला सुद्धा SCR काय होणार आहे, तर फॉरवर्ड बायसच असणार आहे. आणि दोन्ही हाफ सायकलला आउटपुट व्होल्टेज काय मिळते, सेम मिळते, पॉझिटिव्ह आउटपुट व्होल्टेज मिळते. सो आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह असल्यामुळं आणि SCR दोन्ही हाफ सायकलला कंडक्ट होतोय, त्यामुळं दिस ट्रिगरिंग मेथड इज कॉल्ड एज अ फुल वेव्ह ट्रिगरिंग मेथड. बट ट्रिगरिंग डिपेंड कशावर होणार आहे, RCच्या व्हॅल्यूवर डिपेंड होणार आहे. सो RCचं व्हॅल्यू कसं चेंज होत जातोय तसं इथं ट्रिगरिंग पिरियडसुद्धा काय होणार आहे, चेंज होणार. नेक्स्ट, जर रेझिस्टन्स जास्त केला तर कॅपॅसिटरला चार्ज होण्यासाठी वेळ जास्त लागणार. सो हिअर येल्लो शेड इंडिकेट्स दॅट चार्जिंग पिरियड ऑफ द कॅपॅसिटर. चार्ज होणार, कॅपॅसिटर हा पीक व्हॅल्यूला रीच झालं तर SCR काय होणार आहे, ऑन होणार आहे. नेक्स्ट इथं बघा VT काय इंडिकेट करतोय, SCR ऑफ आहे. SCR ऑफ असताना तो व्होल्टेज ब्लॉक करणार. नेक्स्ट हा पॉईंटपर्यंत SCRचं व्होल्टेज ब्लॉक होणार. नेक्स्ट हे आउटपुट व्होल्टेज, हा येल्लो पॉईंट काय आहे, कॅपॅसिटरचं पीक व्होल्टेज. कॅपॅसिटर पीकला रीच झालं तर गेटला सप्लाय मिळणार. गेटला सप्लाय मिळालं तर SCR ऑन होणार आहे. SCR ऑन झालं तर हा आपल्याला काय मिळणार आहे, आउटपुट व्होल्टेज मिळणार. बट कुठंपर्यंत SCR ऑन होत नाही तिथंपर्यंत इथं काय होतंय, व्होल्टेज ब्लॉक होणार आहे. सो दिस व्होल्टेज, दिस वेवफॉर्म रिप्रेझेंट्स दी ब्लॉकिंग, दिस वेवफॉर्म रिप्रेझेंट्स दी कंडक्शन or output voltage, and this green color represents load voltage, DC voltage, and VGT represents the capacitor charging period. Next, so इथं ग्राफिकली आम्ही बघू शकतोय, रेझिस्टन्स जर हाई असेल तर चार्जिंग काय होणार आहे, स्लो होणार. चार्जिंग स्लो झालं तर अल्फा काय होतोय, जास्त होतोय. अल्फा इज अ फायरिंग अँगल. सो हाय रेझिस्टन्स असेल तर चार्जिंग जास्त कमी होणार. चार्जिंग जर स्लोली झालं तर अल्फा व्हॅल्यू वाढत जाणार आणि अल्फा वाढत गेलं तर आउटपुट काय मिळणार आहे, कमी मिळणार. नेक्स्ट, सपोज जर रेझिस्टन्स व्हॅल्यू कमी ठेवला तर कॅपॅसिटर फास्ट चार्ज होतोय. सो हे कॅपॅसिटर फास्ट पीकला रीच होणार. कॅपॅसिटर जर फास्ट पीकला रीच झालं तर अल्फा काय होणार आहे, लो होणार. आणि अल्फा जर लो झालं तर आउटपुट व्होल्टेज काय मिळणार आहे, तर जास्त मिळणार आहे. सो दिस इज हाऊ द रेझिस्टन्स व्हॅल्यू डिफाईन्स दी ट्रिगरिंग मेथड ऑर टर्न ऑन पिरियड. सो इथं अल्फा म्हणजे काय, इट इज अ फायरिंग अँगल ॲट विच SCR स्टार्ट्स कंडक्टिंग. म्हणजे हिथून हिथपर्यंत SCR ऑफच आहे आणि हा पॉईंटला SCR काय झालं, ऑन झालं. सो हा पॉईंट म्हणजे अल्फा. आणि हा अल्फा कशामध्ये आपण डिफाईन करतोय, डिग्रीमध्ये. सो 0 to 180 एवढं आम्ही काय देऊ शकतोय, अल्फाचं व्हॅल्यू देऊ शकतोय. अल्फा किती कमी असेल तेवढं आउटपुट व्होल्टेज काय येणार आहे, जास्त येणार. आणि अल्फा जर जास्त होत गेलं तर आउटपुट व्होल्टेज काय होत जाणार आहे, कमी होणार आहे. सो रेझिस्टन्स जास्त ठेवला कॅपॅसिटर चार्ज स्लो होणार. कॅपॅसिटर स्लो जास्त झालं तर अल्फा जास्त होणार. अल्फा जास्त झालं तर आउटपुट व्होल्टेज कमी होणार आहे. आणि वाईस वर्सा काय, रेझिस्टन्स कमी ठेवला चार्जिंग फास्ट होतोय. चार्जिंग फास्ट झालं तर अल्फा कमी असणार. अल्फा कमी असेल तर आउटपुट व्होल्टेज काय मिळणार आहे, जास्त मिळणार. सो दिस इज हाऊ अल्फा व्हॅल्यू डिफाईन्स दी कंडक्शन पिरियड ऑफ द SCR. and अल्फा इज हिअर अ फायरिंग अँगल. सो फायरिंग अँगल डिफाईन कसं करू शकतोय आम्ही, इट इज द अँगल ॲट विच SCR स्टार्ट्स कंडक्टिंग. सो SCRला ॲक्च्युली ह्या अँगल व्हॅल्यूला आम्ही काय देणार आहे, गेट पल्स देणार. SCRला गेट पल्स दिला तर SCR स्टार्ट होणार, SCR स्टार्ट्स कंडक्टिंग हिअर. So in today's session, totally we studied about half wave triggering, RC half wave triggering and RC full wave triggering. हाफ वेव्ह मध्ये SCR फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी कंडक्ट होतोय
आणि फुल वेव्हमध्ये काय होतो SCR दोन्ही हाफ सायकलमध्ये कंडक्ट होणार आहे. सो दिस इज द हाफ वेव्ह अँड फुल वेव्ह अँड RCचं काय डिफाईन होतं इथं R व्हॅल्यू कसं करेल तसं चार्जिंग चेंज होतोय. कॅपॅसिटरचं चार्जिंग चेंज झालं तर अल्फा व्हॅल्यू चेंज होणार आणि अल्फा चेंज झालं तर आउटपुट व्होल्टेजसुद्धा काय होणार चेंज होणार. सो दिस इज ऑल हाफ वेव्ह अँड फुल वेव्ह RC ट्रिगरिंग ऑफ SCR. थँक्यू.